एका चेंडू मागे धावणारे 20-22 खेळाडू आणि त्यांच्या सोबतच धावणाऱ्या लाखो करोडो लोकांच्या भावना. दर 4 वर्षांनी संपूर्ण जगाला वेड लावणारा हा सोहळा म्हणजे फिफा फुटबॉल विश्वचषक. फिफा डायरीज भाग 1. फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने. यंदाचा विश्वचषक वेगळा का आहे? आजच्या काळात कोणताही स्पर्धात्मक खेळ हा फक्त शारीरिक राहिला नसून तो मानसिक पातळीवर देखील उतरला आहे. उलट पक्षी तो आता बऱ्याच अंशी मानसिक पातळीवर लढला जाणारा खेळ असाच झाला आहे. मैदानावरील खेळ सराव आणि सामन्यापुरता मर्यादित असतो, पण मनाने मात्र तो खेळाडू 24 तास न जाणो कित्येक आठवडे, महिने, काही वेळा तर कित्येक वर्षांपासून येऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असतो. फक्त त्या खेळाशी निगडीत कौशल्य, खेळ खेळण्यासाठीची सर्वोत्तम शारीरिक क्षमता आणि त्या खेळाप्रती असणारी जाज्वल्य ओढ, इतक्याच गोष्टींची पूर्तता आता पुरेशी उरली नाही. स्पर्धेचा स्तर आता प्रचंड तीव्र झाला आहे. तुमचा सर्वोत्तम खेळ पुढे मांडल्याशिवाय इथे तुम्हाला उभंही राहता येणार नाही. ही प्राथमिक गरज झाली आहे. अर्थात यात नवीन असं काहीच नाही. जागतिक स्तरावर तुमच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित असते, फक्त त्याची तीव्रता अधिक प्रखर झालेली जाणवते. यंदाचा फिफा विश्वचषक अनेक अर्थांनी वेगळा आहे. या वेगळेपणाची सुरुवात स्पर्धेत भाग घेत असलेल्या देशांच्या संख्येने होते. यावेळी नेहमीप्रमाणे 32 नव्हे तर तब्बल 48 देशांचे संघ सहभागी होत आहेत. हा फिफाच्या इतिहासातील आजवरचा सगळ्यात मोठा आकडा आहे. याहून अधिक देश जागतिक स्तरावर एकाच बॅनरखाली सहभागी होणारी स्पर्धा म्हणजे फक्त ऑलिम्पिक्स. विविध प्रकारच्या शारीरिक खेळांना एका छत्राखाली जमवून जगातील कोणत्याही देशाला आपले गुणवैविध्य प्रदर्शित करण्याची आणि त्याद्वारे देशाचे नाव गौरव उंचावण्याची संधी देणारी ऑलिम्पिक्स ही सर्वसमावेशक स्पर्धा. यानंतर मात्र कुणाचा नंबर लागत असेल तर तो फिफाच्या फुटबॉल विश्वचषकाचा. माझे फुटबॉल विश्वचषक पाहण्याचे सत्र 2006च्या स्पर्धेपासून सुरू झाले. त्यानंतरचे प्रत्येक 4 वर्षांनी येणारे सत्र कमी अधिक प्रमाणात फॉलो करत आलो. 2006 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सेकंड हाफमध्ये ऐनवेळी मार्को मॅटाराझीच्या चिथावणीने उद्वेगित होऊन झिनेदिन झिदानने केलेला तो हेडबट आणि त्यामुळे क्षणभरासाठी स्तब्ध झालेलं संपूर्ण फुटबॉल विश्व मला आजही तितक्याच स्पष्टपणे आठवतं. जगात एकीकडे एकमेकांच्या जीवावर उठलेले आणि युद्धाने पेटलेले देश संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण पसरवत असताना फिफासारख्या स्पर्धा खेळाच्या माध्यमातून सबंध जगतालाच एका अर्थाने जवळ आणण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं. हेही नसे थोडके. स्पर्धा जरी जागतिक स्तरावरची असली तरी कोणत्या संघाला पाठिंबा द्यायचा आणि त्यातही कोणता खेळाडू आवडणार, ही निवड मात्र सर्वतोपरी वैयक्तिक पातळीवर ठरते. बरं, तुम्ही एका ठराविक देशाला पाठिंबा देत असलात तरी तुमचा आवडता खेळाडू मात्र अन्य देशाचाही असू शकतो. याने तुमचे मत विभाजित होत नाही, उलट तुमची व्याप्ती अधिक समृद्ध होत असते. हेच या खेळाचे वैशिष्ट्य आणि ताकदही. नुकत्याच सुरू झालेल्या फिफा सोहळ्याच्या या क्रिकेट वेड्या देशाला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूच डायरी नंबर 2 मध्ये.